आज मी गेले होते, सासरी नाही पण गावी गेले होते आणि एवढं सगळं काम केलं ना, सगळे आवडीचे कामं केलेत. खरंच सांगते, गौऱ्या थापणं असेल, चुलीवरचा चहा असेल, सगळं 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 चला तुम्हाला माझ्या मिनी ब्लॉगमध्ये सगळंच सांगते. तर आज आम्ही सहजच गेलो होतो गावी, माझ्या नंदेच्या गावी गेलो होतो आणि तिकडे गेल्यावर त्यांना माहिती आहे मला असं छोटे छोटे कामं करायला आवडतात. तर ते मला बोलले की गायला चारा टाकणार का? मी म्हटलं हो. मग मी गाईला चारा टाकला. त्यानंतरनं सगळं गाईचं शेण वगैरे उचललं. म्हणजे मी एक अगदी आवडीने करत असते, मला खूप जास्त आवडतं हे असं करायला. आणि म्हणून मग मी सगळं ते गाईचं म्हशीचं सगळं शेण वगैरे भरलं. मला जमतं, जेवढं जमतं तेवढं. आणि शेण ह्याच्यासाठी भरत होते कारण मला करायच्या होत्या गौऱ्या. तर सगळं गाईचं पण आणि म्हशीचं पण शेण गोळा केलं आणि मग गेलो गौऱ्या थापायला. पण गौऱ्या मी कधीच केलेल्या नाही आहे, कधीच नाही. त्याच्यामुळे मला त्या मिक्स करून देत होत्या, कारण की ते किती प्रमाणात पाणी टाकायचं वगैरे हे त्यांना माहीत असतं. म्हणून मग त्यांनी ते मळून दिलं आणि मग वाळलेल्या गौऱ्या मी त्या काढल्या, म्हणजे उलट्या वगैरे करून ठेवल्या. आणि तिथेच मला दुसऱ्या ज्या नवीन गौऱ्या थापायच्या होत्या त्या तिथे थापायच्या होत्या. आणि खरंच सांगते, एवढं भारी वाटत होतं ना, म्हणजे मला तर भाकर खूप छान येते, आता बऱ्याच जणांना माहिती आहे. आणि तशीच भाकरीसारखीच गौरी पण करायची होती, हे मला त्या दिवशी कळालं. कारण मला माहीत नव्हतं की गौरी कशी थापतात. म्हणजे आता मी कसं काय सिटीमध्ये नाही आहे, पण मी लहानपणापासून सिटीमध्ये राहिली आहे आणि आमच्याकडे कोणाकडेच गाया नव्हत्या की बाबा मग आमच्याकडे गौऱ्या थापायला लागतील वगैरे. आम्ही घर सारवण्यासाठी घेऊन यायचो शेण दुसऱ्या लोकांकडनं, पण असं आमच्याकडे नव्हतं की बाबा एक्स्ट्रा शेणे मग त्याच्या गौऱ्या थापायच्या आहेत वगैरे. म्हणून मला ते काही माहीतच नव्हतं. आणि खरं सांगते, भाकरी सारखा गोल गोल थापला, एवढं भारी वाटलं ना. फर्स्ट टाईम केला म्हणून खूप जास्त आनंद झाला. त्यानंतरनं असा पूर्ण तर दिवस मावळायलाच आला होता. म्हटलं चला मस्त सगळ्यांना चुलीवरचा चहा पाजावा, म्हणून मग चूल पेटवली. तसं तर गॅस पण आहे, पण माझी इच्छा म्हणून मग चूल पेटवली आणि मस्त फुकणीने जाळ वगैरे घातला. आणि सगळ्यांसाठी, म्हणजे मोठ्या पातेल्यात नाही चहा ठेवणार आहे, छोट्या पातेल्यात ठेवणार होतं, ते त्याच्यावर होतं म्हणून मग ते तसंच ठेवलं. त्यानंतरनं छान असा चहा ठेवला. तर पातेलं काही त्याच्यावर बसत नव्हतं म्हणून गॅसचं ते ठेवलेलं चौकोन आणि त्याच्यावर मग चहा ठेवला. तर काही लोकांना, म्हणजे काय आजी होती त्यांना काळा चहा प्यायचा होता, म्हणजे बिना दुधाचा. तर त्यांना पहिले करून दिला. त्यानंतरनं छान असा दुधाचा चहा बनवला आणि सगळ्यांसाठी बघा किती छान मस्त शेणाने सारवलेलं अंगण आणि त्यावर मस्त चूल आणि तिथे बनवलेला चहा सगळ्यांसाठी. आणि सायंकाळच्या वेळी बघा, इमॅजिन करा कसलं भारी वातावरण असेल. आणि कधी कधी ना असं होतं, वातावरण शब्दात सांगता येत नाही, पण खूप छान फील असतं. आणि खरंच हेच ते गावचं वातावरण, हेच ते गावचे माणसं. आणि मी माझ्या हाताने ह्या सगळ्यांसाठी चहा केलेला आणि सगळ्यांना खूप जास्त आवडला. आणि एका आजीने चहा नाही घेतला कारण त्यांनी काळा चहा पिला होता, म्हणजेच कोरा. तर हा आपला असा गावचा ब्लॉग आहे. तुम्हाला कसा वाटला आहे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि याचा फुल ब्लॉगसुद्धा मी अपलोड केलेला आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, तर तो सुद्धा नक्की चेकआउट करा आणि छान अशी कमेंट करा. थँक्यू, बाय बाय.